देशामध्ये जे चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं, सगळे जे कॉन्टॅक्ट आहेत ते अदानी रिलायन्स ह्या कंपनीला त्यांना पर्सनल लेवलला जातात। राज्यामध्ये पण वेगळं असं काही नाहीये। राज्यामध्ये पण आपण बघितलं तर जे लोक इतर पक्षामध्ये होते त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांना पक्षांतर करून भाजपामध्ये घेतलं आणि आज आपण त्यांचं नाव ठेवलेलं आहे वॉशिंग मशीन। आज प्रत्येकाला वॉशिंग मशीन आपल्या घरी आहेत, पण ही वॉशिंग मशीन आपण त्याला दाखवायचं की आम्ही वॉशिंग मशीन नाही तर आम्ही हाताने सुद्धा कपडे धुतो दाखवायचं त्यांना। आणि ही पद्धत आहे ती सगळ्यांनी तुम्हाला आज कार्यकर्ते आले, काही कार्यकर्ते आले नाहीये, सगळ्यांना हा विषय सांगायचा आहे। त्याच्यामुळे राज्यामध्ये आता नवीन आपल्याला बघितलं म्हणजे मला आठवण करून का द्यावं लागते, कारण लोक हे छळबक असतात, काय परवा दिवशी झालेलं नाही हे आज लक्षात राहत नाही, म्हणून हे लोकांना सांगायचं आणि जिवंत आपलं माणसामध्ये राहायला पाहिजे, म्हणून मी प्रत्येकाला सांगते। शरद पवार अजित पवार 70,000 करोडचं घोटाळ्याचं प्रकरण होतं, मोदी साहेबांनी सांगितलं की काही 1 महिन्यापूर्वी काहीतरी त्यांचं मीटिंग संभाषण झालं आणि लगेच घाबरून त्यांनी पक्षांतर केलं। 70,000 कोटीचा घोटाळा हा त्यांच्या पक्षामध्ये आल्यामुळे तो घोटाळा संपला। आता त्याच्याच गुणाचं 5 पवारचं जर आपण प्रकरण बघितलं तर सरकारची जागा म्हणजे एवढं म्हणजे आता कोणाची पडलेली नाही, जे काय आहे ते आम्ही आहोत आणि इथे पण तशी परिस्थिती येऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगते की आज आपण जे वातावरण चांगलं वातावरण जगतो ते फक्त बहुजन विकास आघाडीमुळे जगतो आणि आप्पामुळे जगतो, पण इथे पण त्यांच्या प्रकारचे अशा प्रकारचे आले तर आपल्या इकडचे जे सरकारच्या जागा आहेत त्या टिकणार आहेत की नाही माहित नाही, कारण एवढं असून सुद्धा कोणावर गुन्हे दाखल झालेले आहेत, गुन्हे हे जे इन्व्हॉल्व केलं होतं जाणून बुजून जे पिक्चर तयार केलं होतं त्यांच्यावर झालेले गुन्हा दाखल नाहीये, म्हणजे आम्ही सत्तेमध्ये आहोत, आम्ही काही करू शकतो अशा प्रकारची भावना दिवसेंदिवस त्यांच्यामध्ये रुजू होत चाललेली आहे। आणि एकदा त्यांना असं वाटलं की ही भावना म्हणजे लोक हे मेलेले आहेत आवाज करणार नाही, तर ही भावना रोजच्या रोज वाढत जाईल आणि त्यांची जी वाढत म्हणतो ना ते एक वेळ असतं, सत्ता हे एक वेळ असतं आणि ते सत्तेमध्ये राहून अशा प्रकारची कालाकांडी करण्यात ते माहीर आहेत। आपल्याला काही गोष्टी माहिती नाहीयेत, पण जे प्रकरण उघडकीस आलेली आहेत तीच प्रकरण आपण सांगतो। तर इथे आपण जर बघितलं तर समानतेचा विषय आहे आणि समानता जर दुसऱ्या लोकांना त्याच्यामध्ये दिग्विजय पाटीलला आरोपी केलेले आहे तर त्यांना आरोपी का केले नाही, प्रत्येक माणूस विचारतो, छोटा मुलगा पण मुलाला ही गोष्ट आपण सांगितले तो पण हेच उत्तर देईल, पण सरकार डोळे झाकून बसलेला आहे, त्यांना काही कळत नाही, कारण जर पाठिंबा काढला तर ऑटोमॅटिक सरकार पडेल आणि सरकार पडलं तर मग विरोधी लोक असत्यावर येतील आणि हे सगळं सरकारला नको आहे। म्हणून फक्त इथेच मी इलेक्शनची सांगते की जो वार्डची संकल्पना आहे ती ह्या वेळेला पण सगळ्यांनी एकत्र येऊन आपण इलेक्शन लढवायचं आहे एवढंच मी सांगेन आणि मी माझे 2 शब्द बोलून मी माझे भाषण समाप्त करते। धन्यवाद ताई, आपण खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन